नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पाहुयात सविस्तर वृत्त. माजी मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सरकार, भाजप आणि शिंदे पवार गटावर हल्लाबोल केला. भाजप देईल तेवढ्याच जागांवर लढावं लागेल असा टोला माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी शिंदे पवार गटाला लगावलाय. की महायुतीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष फार आग्रही असं दररोज दिसतंय आणि हे आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कारण शिंदेनी ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला फार वल्गना केल्या आहेत मोठ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वाभिमानाने गेलेलो आहे, आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहे, आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नव्हतं. आज ह्यांना जेवढ्या जागा देतील तेवढ्या जागा ह्यांना घेऊन गपचूपच बसावं लागेल. त्यांच्यात कोणाची हिंमत आहे अमित शहाना विरोध करून जागा घेऊन येण्याची? हे लोक घेऊन येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, शिंदेंनी ज्या वेळेला मुख्यमंत्री शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची, त्यावेळेला असं सांगितलं होतं, माझ्याबरोबर येणाऱ्या सगळ्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. जर एकही माणूस पडला तर मी राजीनामा देईन. माझं म्हणणं आहे, हा राजीनामा आता लांबची गोष्ट राहिली. पहिले जेवढे तुमच्याबरोबर आले तेवढ्या जागा आणि त्यांना तिकीट ते मिळवून द्या. आणि जर त्याच्यातनं कोण पडले तर राजीनामा तयार ठेवा. कारण त्यांनीच सांगितलेलं आहे. पुन्हा ते तर म्हणतात मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतो आणि मी मराठा आहे, एकदा बोललो म्हणजे बोललो. तर आता बोललो तर त्यांनी तेवढं करून दाखवलं पाहिजे, तर त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांचा विश्वास राहील. नाही तर विधानसभेला हे जे 40 गेलेले आहेत, हे लोकसभेचं जर जेव्हा गणित बघतील त्यावेळेला या पुढच्या 40 आणखीन 10 पक्ष 50 लोकांचं काय होणार आहे? हा प्रश्न निर्माण होणारच आहे आता. कारण आम्ही जे काय तुमच्या माध्यमातून ऐकतोय की 13 जागा तर त्यांनी 13 लोक तर खासदारकीला गेले. चॅनलवरच कळतंय की 13 मिळतील, नाही मिळतील, आणि मिळाल्या तर त्या सगळ्यांना निवडून आणलं पाहिजे. कारण त्यांनी जबाबदारी घेतली आहे निवडून आणण्याची. समजा उद्या पडले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल, कारण त्यांनी तसं कबूल केलं की मी राजीनामा देईन म्हणून. आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही असं बोलला होतात, पण तुम्ही पण विचाराल की नाही, माझ्या मनात शंका आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात येईल. आचारसंहितेच्या काळात कोणतीही मिरवणूक, जयंती साजरी करत असताना विविध परवानग्या घ्याव्या लागतील. यासाठी शासनानं आचारसंहितेदरम्यान सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना मंजूर करावी, अशी मागणी माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे. या आचारसंहितेमध्ये आपले सण किंवा आपल्या दैवतांच्या जयंत्या ह्या साजरा करण्यामध्ये कुठली अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने मी आज मागणी करतोय. कारण ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शिवजयंती जी तिथीप्रमाणे येते आणि शिवसेना फार मोठ्या प्रमाणात साजरी करते,
तसंच आंबेडकर जयंती ही देखील फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जाते आणि ह्या दोन्ही जयंत्या साजऱ्या करताना त्याचबरोबर रमजानचा महिना चालू झालेला आहे आणि त्याचे कार्यक्रम असतील, काही विविध धर्मियांचे कार्यक्रम असतील, ह्या सगळ्या कार्यक्रमांना आचारसंहितेचा कुठे फटका बसू नये म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करतोय की ह्यांच्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत, या उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आहेत, याच्यासाठी एक खिडकी योजना ताबडतोब लागू करावी. कारण आता बरेचसे कर्मचारी हे सगळे निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे फार अडचण होणार आहे सगळ्या मंडळांना, जे उत्सव साजरे करणारे जे प्रेमी लोक आहेत यांना सगळ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे की हे सगळे उत्सव साजरे करताना एक खिडकी योजना लागू करावी, जेणेकरून लोकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर सरकार ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तात्काळ एक खिडकी योजना चालू करेल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याचे चिन्ह असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आता माजी मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाही, याबाबतीत महाविकास आघाडीची ज्यावेळेला अंतिम निर्णय होईल त्यावेळेला तिन्ही जेवढे पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत ते पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करतील. नाही, याच्या बाबतीत मला काय वाटते फार महत्त्वाचं नाही आहे. याबाबत चर्चा काय होते, सगळ्या पक्षांच्या सोयीचं काय आहे, शेवटी ह्याच्यामध्ये निवडणूक जिंकणं हा देखील एक मोठा क्रायटेरिया असतो आणि म्हणून हे सगळे बसून, जे नेते बसून याच्यावरती चर्चा करत आहेत, यांची जेव्हा अंतिम चर्चा होईल त्याच वेळेला हे सगळे निर्णय होतील. कोणाला किती जागा, कोण कुठल्या जागा लढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वंचित असतील, बाकीच्या आणखीन कोण आम्हाला जे सहकारी पक्ष मदत करणार असतील त्यांच्या बाबतीतला पण निर्णय त्याच्यात होईल. तर माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 14 मार्च रोजी कोकणातील दापोली गुहागर मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जनतेशी संवाद साधतील. उद्धव ठाकरेंचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याची माहिती माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी दिली आहे. हे दौरे अगोदरच ठरले होते. भास्कर जाधवांचं उद्धव साहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांचे जे काही मनातले प्रश्न होते ते उद्धव साहेबांसमोर आलेले आहेत. उद्या स्वतः उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात जात आहेत आणि तिकडे भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आपल्याला दिसतील. आणि शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातील एक मार्गिका कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजपासून कायमस्वरूपी खुली करण्यात आली आहे. खरं तर गेल्याच आठवड्यात एकेरी मार्ग सुरू करण्यात आला होता, मात्र बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचं काम सुरू असल्यानं पुन्हा एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. आजपासून मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. आजपासून कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातून यायला वाहतूक सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय तरुणावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 10 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. पीडित महिला ही आपल्या दैनंदिन कामावर पायी चालत जात असताना रस्त्यावर एका ठिकाणी मोटरसायकलवरून पाठलाग करत त्या तरुणानं त्या विवाहित महिलेसोबत असभ्य वर्तन करून गैरकृत्य केलं. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी गणेश किसन सुतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये बुधवारी आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने कोट्यावधी रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश आहिरे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरपंचायत
नगरपंचायतचे नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रामध्ये विद्युत पोल, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शहरातील विविध भागात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 2 कोटींची 15 कामे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 3 कोटींची 14 कामे या कामांचं भूमिपूजन करण्यात आले। वार्डात कार्यक्रम असताना फोटो नाही काढायचे। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये बुधवारी आमदार भरत गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांनी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत पार पडले असून यावेळी युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक 15 मधील कार्यतत्पर नगरसेवक विनायक दिलीप दीक्षित यांच्या पाठपुराव्याने सुशोभीकरण करणे, प्रभागात अंतर्गत गटारे बांधणे या 57 लाखांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नगरसेवक विनायक दीक्षित यांचे आभार मानलेत। रायगड जिल्ह्यातल्या पेण नगरपालिकेच्या वतीने प्रायव्हेट हायस्कूल समोरील मैदान, कुंभार तलाव, भुंडापूल ते विश्वेश्वर स्मशानभूमी, गणेश विसर्जन घाट, विश्वेश्वर स्मशानभूमी, कासार तलाव, साई मंदिर आदी विकास कामांचं लोकार्पण आमदार रवी पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निलिमा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, ग्रामस्थांसह आदी उपस्थित होते। मनापासून धन्यवाद देईन ते आमदार रविशेठ पाटील साहेबांचे की साहेबांच्या माध्यमातून या पेण नगर परिषदेला जवळजवळ 110 कोटीचा निधी आपल्याला मिळाला आणि त्या निधीच्या मधल्याच काही भागांचं आज लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे। तर तमाम पेणकरांच्या वतीने साहेबांचे मनापासून आभार मानते। परमेश्वराला माझी विनंती आहे की या शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं काम येत्या काळात आपण, मला वाटते पूर्वी आपण आला असाल तर पूर्वी या रस्त्यांतून आपण जाताना फार परिस्थिती वेगळी होती। आम्ही आता रस्त्यातच बोललो की स्मशानभूमीवर जाताना माशांचा म्हणजे थवेचे थवे असायचे आणि दुर्गंधीचा संपूर्ण हा परिसर असा पसरलेला असायचा। परंतु याचा उपयोग आपण या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी केला आहे। मला वाटते या ठिकाणी आपण हे खडक फोडण्याचं काम पण करतोय आणि या ठिकाणी पूल घेतलेला आहे। या पूल कम बंधारा असा या ठिकाणी हा पुलाचं पण काम लवकरात लवकर चालू होईल आणि इथे ह्या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी संपूर्ण भरलं जाईल। मग पुढे आपण बोटिंग करू, इतर काही गोष्टी करू, परंतु हा परिसर सर्वात पेक्षा जास्त पर्यटनासाठी उपयोग होईल याचा उपयोग आपण केला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला जनतेचा आपण जे काही करणं गरजेचं आहे ते जनतेसाठी करणार आहोत। म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की ह्या परिसराचा उपयोग आपण करून घ्या। या परिसराचा उपयोग आपण आपल्यासाठी करायचा आहे। या ठिकाणी गणपती विसर्जन घाट पण आहे। मला वाटते शेवटपर्यंत हा घाट जो आहे त्या स्मशानभूमीपर्यंत करायचा आहे। स्मशानभूमी सुद्धा अत्याधुनिक अशी केलेली आहे। शंकराचं तिथं जे मयत गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिला त्या परमेश्वराला नमन करून त्या ठिकाणी त्याचा शेवट होईल। सहज सेवा फाउंडेशन 7 वर्षांहून अधिक काळ सातत्यानं सामाजिक कार्य करत आहे। समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत राहणे हे व्रत घेऊन कार्य करणाऱ्या सहज सेवा फाउंडेशनमुळे विविध घटकांना सेवा मिळत आहे। सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करताना अनेक वेळा कमी वयात लग्न करणारे जोडपे आणि त्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेताना आदिवासी समाजात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। हे लक्षात घेऊन आदिवासी समाजातील घटकांमध्ये लैंगिक शिक्षण महत्त्वाची बाब आहे। तसेच बालवयात लग्न झाल्यानं पुढील आयुष्यात होणारे नुकसान, सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व आणि गुन्हेगारीला आळा घालणे यासाठी खालापूर तालुक्यातील आदिवासी पाडे येथे समुपदेशन प्रारंभ करण्यात आलाय। मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी खालापूर तालुक्यातील चावणी आदिवासीवाडी येथून हे समुपदेशन प्रारंभित करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट जयेश तावडे, सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराती, खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, गोपनीयचे समीर पवार आदी उपस्थित होते।
तळा तालुक्याला लाभलेल्या वावे धरणाच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे। धरणाच्या पाण्यावर शेतकरी विविध पिकांचं उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह चालवत आहेत। बामणगर गवळवाडी येथील शेतकरी संतोष पाडगे यांनी आपल्या शेताशेजारून वावे धरणाच्या पाण्यात वाहत असलेल्या पाण्याचा वापर करून केवळ 4 गुंठ्यांमध्ये विविध भाज्यांची पिकं घेऊन मळा फुलवलाय। संतोष पाडगे यांनी आपल्या 4 गुंठा जागेमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, मका, माठ, दुधी, भोपळा, मिरची, वांगी आदींसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांची उत्पादनं घेऊन मळा फुलवला आहे। संतोष पाडगे हे गुरे पालन करून दुग्ध व्यवसाय देखील करतात आणि यातूनच ते स्वतःसह कुटुंबाचा देखील उदरनिर्वाह करत आहेत। शेती परवडत नाही म्हणून आपली शेती ओस टाकून शहराकडे नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना संतोष पाडगे यांनी योग्य नियोजन आणि अपार कष्ट करण्याची क्षमता असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत आपलं ध्येय साध्य करू शकतो हे दाखवून दिलंय। तर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतरांप्रमाणे मुंबईकडे जाऊन नोकरी न करता येथीलच लोटे MIDC परिसरात एका कंपनीत नोकरी करून शेतीकडे वळलेल्या खेड तालुक्यातील पुरे खुर्द या गावातील स्वप्नील महाडिक या तरुणानं आपल्या शेतात कलिंगडाची लागवड करून 30 टनाहून अधिक कलिंगड उत्पादन केलंय। यातून त्याला लाखोचा फायदा झालाय। शेतीच्या माध्यमातून कोकणात सुद्धा समृद्धी आणता येते याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सर्वांसमोर आणलंय। याच भागामध्ये न्यू मांडवे धरणाचं काम सुरू आहे। भविष्यात हे धरण सुरू झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या जमिनी ओसाड झालेल्या आहेत त्या पुन्हा एकदा कशा सुपीक केल्या जातील त्या प्रकारे प्रगतशील शेतकरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्यक्षात काम करण्यास तयार व्हावे असे आवाहन त्यांनी केले। खेड तालुक्यातील खोपेगावचे सुपुत्र तसेच संपूर्ण कोकणातील मराठा समाजाचे नेते भाई केशवराव जगतराव भोसले यांना पुत्रशोक झाला असून त्यांचा ज्येष्ठ पुत्र राजेश केशवराव भोसले यांचे 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वयाच्या 49व्या वर्षी आकस्मिक निधन झाले। त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकांची गर्दी उसळली। तसेच त्यांचे मूळ गाव असलेल्या खोपी तालुका खेड तसेच अन्य ठिकाणाहून अनेक जण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईकडे रवाना झाले। राजेश केशवराव भोसले यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा सह्याद्री पट्ट्यातील डोंगर कपारीतील समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्याला विपुल वनसंपदा लाभली आहे। त्यामुळे या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी आमचे प्रयत्न असून पर्यटनासाठी सकारात्मक असलेले नवल किशोर रेड्डी यांच्या स्वरूपात पहिलेच उपवन संरक्षक जिल्ह्याला लाभलेत। नापणे, सावडाव येथील धबधब्यांच्या विकासासाठी पैसे देण्यात आले। अंबोलीतही एकाच धबधब्यावर मोठी गर्दी होते। यासाठी उर्वरित धबधब्यांच्या विकासासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली। यातून महिलांसाठी वेगळा धबधबा विकसित करण्याचा मानस आहे। या उर्वरित प्रकल्पांसाठी लवकरच निधी देण्यात येईल। सावंतवाडीच्या नरेंद्र उद्यानाचाही कायापालट करण्यात आला आहे। अशा प्रकल्पांमधून पर्यटन वाढीसाठी निश्चितच चालना मिळेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथपै सभागृहात आयोजित कार्यक्रमात नरेंद्र डोंगरावरील उद्यानामधील पर्यटकांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेले टेंट, जिल्ह्यातील जैवविविधतेची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेले निसर्ग माहिती केंद्र तसेच नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडी शहर पाहण्यासाठी उभारण्यात आलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, ओपन जिम, स्वच्छतागृह आणि जंगल सफारीसाठी उपलब्ध करण्यात आलेली वाहने यांचे ऑनलाईन लोकार्पण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेतलाय। ती जंगल सफारी केली आणि ह्या जंगल सफारीचा आनंद सावंतवाडीकरांना रोज लुटता येणं एवढं मी आपल्याला. एक गाडी नवीन आली आहे, काय सिस्टीम? 2 गाड्या आहेत। ही गाडी आल्यानंतर ही परत बांधायला लागते, त्यामुळे दुसरी गाडी बांधली जाते आणि 2 गाड्या आंबोलीच्या जंगल सफारीसाठी ठेवलेल्या आहेत। त्याच्यामुळे वनपर्यटनाचं त्यानंतर वनाची माहिती देणाऱ्या इन्फॉर्मेशन सेंटर असं एक चांगलं इकोसिस्टम या ठिकाणी बसवलं आहे।
नाही आम्ही दररोज फिरायला येतो चालत, पण आज जरा गाडीचा प्रवास असल्यामुळे जरा एक वेगळ्या वाटत काय हे जर डांबरीकरण झालं तर एक चांगलीच गोष्ट आहे. कारण काय इथलं स्थानिक मुलं म्हणजे विद्यार्थी म्हणा किंवा काही पोलीस भरतीसाठी म्हणा, आर्मी भरतीसाठी हे लोक रनिंगसाठी येतात. तो जर रस्ता चांगला असेल काय तर गेल्या वर्षी 3 तळवड्याची मुलं आहेत. त्या 3 मुलापैकी एक विद्यार्थी आर्मीत सिलेक्ट झाला. काय मागच्या वेळी आमच्या कॉलेजची 5-6 मुलं आहेत, त्याच्यातली एक आर्मीत झाला, एक पोलीसमध्ये भरती झाला. काय त्याचा एक बेनिफिट आहे त्या डोंगराचा. कारण सिंधुदुर्गाचा हा डोंगर फक्त सावंतवाडीतच आहे कारण शहराला, बाकी तिथं जवळपास असा डोंगर हा प्रकारच नाही. काय आम्ही लहानपणापासून इथं दिवस काढले, त्याच्यामुळे हे दीपकबाईंच्या कारकिर्दीत चांगलं झाल्यामुळे तेवढं चांगलं वाटतं. आम्ही पूर्वी फार अपेक्षा करत होतो की या नरेंद्र डोंगरावर असं या व्हावं. पूर्वी येत होतो पूर्वी साधारण 20-1 वर्षापूर्वी इथं सुधारणा करूया म्हणून चाललं होतं, पण त्याच्यानंतर कोण हे करायला कोण पुढे आलं नाही. पण दीपकबाईंच्या काळात हे आलं, त्याच्यामुळे आम्ही दीपकबाईंचे ह्या बाबतीत आभारी आहोत. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक देणगी आहे दीपकबाईंची, आणि हे असं करणारं हे आमच्या जिल्ह्यातलं हे पहिलं नेतृत्व आहे. त्याने जसे आपण ह्याला जातो सफर करायला ताडदेवच्या जंगलात जातो, ती संकल्पना भाईने आज या जिल्ह्यात राबवली. याचा आम्हा जिल्ह्यावासीयांना सार्थ अभिमान आहे आणि असं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यात भविष्यात सर्व प्रकारच्या विकास होत आहे. सर्व पर्यटन म्हणा किंवा अन्य प्रकार जे विकासाची योजना असतील ते भाई या जिल्ह्यात आणतायत. ते भाईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्गपासून ते पार कणकवलीपर्यंत इकडे मालवण आणि हा आपला सावंतवाडी तालुका, तर याच्यामध्ये आंबोली हा पश्चिम घाटातील फार मोठे जे काही हॉटस्पॉट आहे जैवविद्युत नटले त्यातले हे आपण निसर्गरम्य परिसरात राहतो. तर फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती आढळतात, सरीसृप आहेत, विषारी सापांच्या 4 प्रजाती आणि बिनविषारीच्या असंख्य प्रजातीत आढळतात. पक्ष्यांचं एवढी व्हरायटी येत आहे पक्ष्यांची की आपण जिथेही महाराष्ट्रात कुठेही जरी फिरलो तरी एवढे पक्षी आपल्या इथं कुठेही मिळणार नाही. विशेषतः या नरेंद्र डोंगरावर धनेश जो पक्षी आहे, आपल्याकडे 4 जातीचे धनेश इथं आढळतात. त्यामधील सर्वात मोठा धनेश जो आहे तो इथं मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि धनेश हा निसर्गाचा शेतकरी म्हणून ज्याला ओळखलं जातं, कारण बीज प्रसारण तो मोठ्या प्रमाणात करतो. आणि त्यासोबत हे समुद्र आढळणारे ते पण इथे पक्षी आहेत. आणि कांदळवन आहे, मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती इथे आढळते. आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा जर विचार केला तर पट्टेरी वाघापासून ब्लॅक पॅन्थर आहे, शेकरू इथं मोठ्या प्रमाणात आढळतं, खवले मांजर आढळतं, ऊद मांजर आढळतं. त्याचबरोबर हा जो आहे ते पाल मांजर इथे मोठ्या प्रमाणात आढळतं. हा कुत्रा म्हटलं जातं, हा वन मांजर लाजवंती म्हणून स्लेंडर लॉरिस हा इथं आढळतो. तर अशी प्रचंड अशी मोठी जैवविविधता इथं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि माननीय मंत्री महोदय आणि जिल्ह्याचे सिंधुरत्न योजना जी आहे त्याचे अध्यक्ष माननीय नामदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रोत्साहनातून आणि प्रयत्नातून, त्याचबरोबर आमचे उपवन संरक्षक माननीय रेड्डी साहेब यांच्या प्रयत्नातून हे निसर्ग माहिती केंद्र बाल मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत एका ठिकाणी जिल्ह्याची माहिती चांगल्या शास्त्रीय पद्धतीनं लोकांच्या भाषेत उपलब्ध व्हावी यासाठी हे निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आलेलं आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.